नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज म्हणजे 13 ऑक्टोबर मला मिळालेली एक महत्वाची माहिती अशी आहे की काश्मीरमध्ये, म्हणजे प्रामुख्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जो काही उठाव झालेला आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर पाकिस्तानमध्ये जी पहिली फळी म्हणून काम करायचं पाकिस्तानसाठी, ती पहिली फळी ही पाकव्याप्त काश्मीर पीओके सोडून फरारी झालेली आहे. आणि ही पहिली फळी म्हणजे लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन किंवा यासारख्या ज्या डझनभर लहान मोठ्या जिहादी संघटना आहेत, ज्यांना पाकव्याप्त काश्मीर मधली जमीन ही पाकिस्तान सरकारने आणि पाकिस्तानी सेनेने मोकळी करून दिलेली होती. तुम्हाला पाहिजे तितकं इथे छावण्या बांधा, तिथे गनिमी गोरिला युद्धाच्या छावण्या बनवा, प्रशिक्षण करा, जिहादी अतिरेक्यांचं फिदाईन म्हणून बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण द्या, म्हणून ज्यांना पाकव्याप्त काश्मीरची जागा मोकळी करून दिलेली होती त्या सगळ्या जैश वगैरे संघटनांनी हळूहळू करत ऑपरेशन सिंदूर नंतर सुरुवात झाली होती. पण जसजसं बलुचिस्तान हे बंडखोरीच्या तावडीत गेलं आणि पाकिस्तान सरकार डळमळीत व्हायला लागलं, तसतस आपल्यावर आता भारतीय सेना तुटून पडेल या भीतीने पाकव्याप्त काश्मीर मधले हे सगळे तोयबा जैश वगैरे जे होते यांनी पळ काढलेला आहे. ते पंजाबच्या काही भागामध्ये गेलेत किंवा खैबर पख्तुनवा मध्ये गेलेले. पण त्यांना एक लक्षात आलं की आपण जेव्हा युद्ध नव्हतं किंवा युद्धजन्य परिस्थिती नव्हती तेव्हा कधीही भारतात घुसण्यासाठी सज्ज असायचो आणि पाकिस्तानी चौक्यांवरून, पाकिस्तानी ठाण्यांवरून भारतीय सरहद्दीत बेछूट गोळीबार केला जायचा. त्याचा फायदा घेऊन आपण भारतीय हद्दीत घुसायचो आणि तिथे उत्पात करायचो. पण आज भारतीय सीमेवर थेट लष्कर आणून उभं करण्यात आलेलं आहे. सीमा सुरक्षा दल किंवा सेंट्रल रिझर्व्ह फोर्स यांच्याकडून भारतीय सीमांचं जे रक्षण चालायचं त्याला बगल देणं आणि घुसखोरी करणं आणि उत्पात करणं हे सोपं असलं तरीही खऱ्याखुऱ्या लढणाऱ्या सैनिकासमोर उभं ठाकणं आणि लढणं हे कुठल्याही अतिरेक्याला शक्य नसतं. कारण सैनिक आणि सीमा सुरक्षा दल यांच्यामध्ये एक मूलभूत फरक असतो. सीमा सुरक्षा दल किंवा केंद्रीय राखीव पोलीस दल वगैरे असतं, यांच्या हातात सुद्धा सैनिकासारख्या बंदुका आणि पिस्तुला असतात. पण त्यांना सैनिकी प्रशिक्षण मिळालेलं असलं, हत्यारांचं प्रशिक्षण मिळालेलं असलं तरीही ते युद्धजन्य परिस्थितीमध्ये जगलेले आणि वागलेले नसतात. त्यामुळे खरोखरची युद्धाची वेळ आली तर सीमा सुरक्षा दल बाजूला घेऊन खरंखुरं सैन्य पुढे पाठवलं जातं. आणि खरंखुरं सैन्य किंवा खराखुरा लढवय्या सैनिक म्हणजे समोरच्या शत्रूला एक सेकंदाचा विचार न करता गोळी घालून मारून टाकतो, तो सैनिक असतो. आणि असा सैनिक जर भारतीय हद्दीमध्ये भारतीय सीमेच्या पलीकडे उभा असेल, भारताच्या भूमीवर उभा असेल, तर तो पाकिस्तानी हद्दीत असलेल्या तोयबा किंवा जैश किंवा मुजाहिदीन असल्या लोकांना कुठलीही दयामाया दाखवणार नाही, याची या जिहादींना पक्की खात्री आहे. आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर थांबल्यानंतर किंवा थांबवल्यानंतर, युद्धविरामाची तात्पुरती घोषणा केल्यानंतर जी काय पाकिस्तानची अवस्था आहे ती अवस्था अक्षरशः विस्कटल्यासारखी आहे. कारण
यांची जी मुख्यालय होती, ते काय मुरुदकी असेल, बहावलपूर असेल, अशा ठिकाणी जे मोठमोठे अड्डे होते, मशिदी आणि मदरसे बांधलेले होते, त्याच्यावर सुद्धा ब्राह्मोस किंवा मिसाईल सोडून भारतीय सेनेने ते उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. शेकड्यांनी माणसं मेलेली आहेत, अगदी कुटुंबातली माणसं सुद्धा त्यांच्या मारली गेलेली आहेत. अशा वेळेला पाकव्याप्त काश्मीर सुद्धा अशा जैश किंवा तोयबा आणि त्यांच्या छावण्या आणि अड्डे यांच्यासाठी सुरक्षित राहिलेली नव्हती. पण युद्धविराम केला याचा अर्थ आपल्याला काढता पाय घ्यायला भारताने संधी दिलेली आहे असं समजून हळूहळू करत या सगळ्या पाकिस्तानी पाकिस्तान प्रेरित जिहादी संघटनांनी काढता पाय घेतलेले आहे, शेपूट घातलेली आहे. पण शेपूट घालून जाणार कुठे? त्यांनी अलीकडे 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 करत जी माघार घेतली ती सुद्धा खैबर पख्तुनवा किंवा तिकडे गिलगिट बाल्टिस्तानच्या बाजूने घेतली. पण हे सगळं करताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की भारतीय सेना, भारतीय सेनेचे रणनीतिकार, सेनापती आणि भारतीय सुरक्षा सल्लागार आणि त्याची सगळी धोरणाची आखणी करणारे लोक आणि भारत सरकार हे जिहाद आणि पाकिस्तानची डोकेदुखी कायमची संपवण्याच्या तयारीला लागलेले आहेत. त्यामुळे आपल्याला मागे पळायला सुद्धा जागा नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे त्यांच्या लक्षात आलं नाही. एक गोष्ट आहे, तुम्ही भारताचा नकाशा बारकाईने बघितलात तर पाकव्याप्त काश्मीर सुद्धा आपण भारतातच दाखवत असतो, पण त्याची बरीचशी हद्द आणि बरीचशी जमीन ही पाकिस्तानच्या कब्जात आहे. त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरचा भाग सोडला तर गिलगिट बाल्टिस्तान हा जो प्रदेश आहे उत्तरेकडे, त्याच्या वरच्या बाजूला एक वाखाण नावाचा भूप्रदेश आहे, चिंचोळा भूप्रदेश आहे, जो भूप्रदेश प्रत्यक्षात भारत पाकिस्तान, भारत आणि ताजिकिस्तानच्या मध्ये आलेली एक चिंचोळी पट्टी आहे. त्याला वाखाण कॉरिडॉर म्हणतात. हा कॉरिडॉर अफगाणिस्तानच्या मालकीचा आहे आणि आजही अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे. त्यामुळे गिलगिल बाल्टिस्तान हा जो प्रदेश व्याप्त काश्मीरचा आहे तो वाखाण कॉरिडॉरच्या लगत आहे. त्यामुळे भारतात पाकव्याप्त काश्मीर मधून त्रास देणारे जे जिहादी तोयबा जैश वगैरे आहेत त्यांचा बंदोबस्त करताना जर अफगाणिस्तानने भारतीय सेनेला मदत करायचं ठरवलं तर साधी सरळ गोष्ट आहे, जम्मू काश्मीर, भारताच्या जम्मू काश्मीर मधून गिलगिट बाल्टिस्तानकडे जाणारी भारतीय सेना आणि वाखाण कॉरिडॉर मधून त्यांना रोखणारी अफगाणी तालिबानांची सेना, याच्यामध्ये हे सगळे तोयबा जैश यांचं सँडविच होऊन जाईल, चिरडले जातील मधल्यामध्ये. हे त्यांनाही कळतं. म्हणून ऑपरेशन सिंदूर थांबल्यानंतर यापैकी बऱ्याचशा लोकांनी आपले बाल्टिस्तान, गिलगिट बाल्टिस्तान किंवा पाक व्याप्त काश्मीर मधले जे काही अड्डे होते, छावण्या होत्या, तंबू होते, ते हळूहळू करत हलवलेत आणि ते अफगाणिस्तानच्या सीमेवर खैबर पख्तुनवा या दिशेने हलवलेले आहेत. बरेचसे अजूनही मी सांगतो त्या वाखाण कॉरिडॉरच्या लगत आहेत, गिलगिट बाल्टिस्तान मध्येच आहेत. पण ज्या प्रकारे काल परवा काश्मीर मधल्या, व्याप्त काश्मीर मधल्या सामान्य नागरिकांनी पाकिस्तानी सरकार, पाकिस्तानी पोलीस आणि पाकिस्तानी सेना यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला आणि दिसतील तिथे पाकिस्तानच्या पोलिसांना आणि सैनिकांना दगड फेकून मारायला आणि वेळ पडली तिथे त्यांच्यावर उलटे हल्ले करायला सुरुवात केली. काही पाकिस्तानी सैनिक मारले पण गेले आणि काही ठिकाणी पाकिस्तानी सेनेने काश्मीरी, व्याप्त काश्मीर मधल्या सामान्य नागरिकांवर सुद्धा गोळीबार केलेला आहे.
आणि त्यामुळे एक गोष्ट अशी झाली की आता इथे आपल्याला पूर्वीसारखं सुरक्षित जिहादी प्रशिक्षण घेता येत नाही, देता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य मिळवताना मारामार झालेली आहे. खाण्यापिण्यापासून पैशाची सुद्धा चणचण झालेली आहे. पाकिस्तान सरकार किंवा पाकिस्तान सेनेकडून मिळणारं अनुदान किंवा देणग्या थांबलेल्या आहेत आणि त्यामुळे हळूहळू करत जैश आणि तोयबा सारख्या संघटनांनी पाक व्याप्त काश्मीरातून आपला गाशा गुंडाळलेला आहे. असे लोक जर सरकत सरकत पुढे गेले असतील आणि खैबर पख्तुनवाच्या दिशेने गेले असतील तर त्यांना अफगाण तालिबान आणि पाकिस्तान तालिबान म्हणजे टीटीपी यांच्या आश्रयाला जावं लागेल. आणि जेव्हा टीटीपी किंवा तालिबान यांच्या आश्रयाला तुम्ही जाता तेव्हा त्यांच्या इशाऱ्यावर काम करावं लागेल. आणि त्यात आडवे आले, फार शहाणपण करायला लागले तर टीटीपी किंवा अफगाण तालिबानच यांचा काटा काढतील. रणनीती समजून घ्या मित्रांनो. भारत अजूनही पाकव्याप्त काश्मीरामध्ये एकही पाऊल टाकून पुढे सरकलेला नाही. आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सेनेने एक गोष्ट दाखवून दिली की आम्हाला प्रत्यक्ष रणगाडे घेऊन, गाड्या घेऊन पाकव्याप्त काश्मीरात येण्याची गरज नाही. आम्ही भारतीय हद्दीत राहून, भारतीय हवाई हद्दीत राहून सुद्धा पाकिस्तानच्या किंवा पाक व्याप्त काश्मीरच्या कुठच्याही ठिकाणी नेमका पिन पॉइंटेड हल्ला करू शकतो, उद्ध्वस्त करू शकतो. आणि एक गोष्ट आहे की ज्या हालचाली आता अफगाण तालिबानच्या मदतीने सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये एक सुसूत्रीकरण दिसतं. पाकिस्तानच्या किंवा पाक व्याप्त काश्मीरच्या सगळ्या प्रदेशावर भारतीय उपग्रहाकडून बारीक नजर ठेवली गेलेली आहे, बारीक नजर. आणि त्यातून ही समोर माहिती आलेली आहे की गेले कित्येक वर्ष पाक व्याप्त काश्मीरमध्ये जिथे जिथे अतिरेक्यांच्या छावण्या, प्रशिक्षणाचे अड्डे होते, ट्रेनिंग कॅम्प होते, ते हळूहळू करत भारतीय हद्दीपासून दूर गेलेले आहेत. एक आणखीन गोष्ट महत्वाची तुम्हाला ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीतली सांगितली पाहिजे. आपण ज्या वेळेला पाक व्याप्त काश्मीर सॉरी पाकिस्तानवर मिसाईल सोडले, ब्राह्मोस सोडले आणि ते पिन पॉइंट जाऊन त्यांनी काही भाग उद्ध्वस्त करून टाकला, तेव्हा आपल्याकडची भारतीय क्षेपणास्त्र, ब्राह्मोस किंवा मिसाईल किंवा ड्रोन्स येत आहेत याचा थांग पत्ता सुद्धा पाकिस्तानच्या सेनेला किंवा त्यांच्या एअर डिफेन्सला लागलेला नव्हता. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं अवकाशात आहेत आणि त्यातून क्षेपणास्त्र वगैरे सोडली जात आहेत. हे पाकिस्तानी सेनेला कळू शकलं नाही, त्यांच्या कमांड कंट्रोलला कळू शकलं नाही. याचं सगळ्यात मोठं कारण होतं की भारतीय सेनेला सगळ्यात महत्वाची मदत इस्रो या भारतीय अवकाश संस्थेने केलेली मदत. भारतीय अवकाश संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा इतिहासामध्ये भारतीय सेना दलाला अतिशय महत्वाची मदत केलेली आहे. जसं जीपीएस असतं तसं भारतीय शास्त्रज्ञांनी नाविक नावाची एक उपग्रह व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यानुसार जीपीएस सारखंच भारतीय सेनेला आपल्या हालचालीमध्ये संपर्कात राहता येतं. त्यामुळेच जेव्हा युद्ध परिस्थितीमध्ये जीपीएस काम करत नाही पण नाविक काम करतं तेव्हा आपल्या शत्रूवर भारतीय सेना अतिशय नेमका हल्ला करू शकते. पण शत्रूला
भारतीय सेनेवर हल्ला करता येत नाही, कारण जगभरच्या बारीक सारीक सगळ्या ज्या सेना आहेत महाशक्ती सोडल्या तर, पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, सौदी असो किंवा तुर्की असो, हे सगळे जीपीएसचा वापर करतात. भारतीय सेना अशा वेळेला जीपीएस सोडून नाविकचा वापर करते. काल परवा तुर्कस्तानमध्ये भारताच्या INS त्रिकंद या आरमारी नौकेला रोखण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा विनाविलंब भारताने आणखीन 3 युद्ध नौका भूमध्य समुद्रात पाठवल्या. आणि तिथे जेव्हा भारतीय आरमारांना घेरण्याचा प्रयत्न तुर्कस्तानच्या नौदलाने केला, तेव्हा भारताने नेमकी तीच युक्ती लढवली. भारताची नौदल सेना ही नाविकनुसार एकमेकाच्या संपर्कात होती. 4ही युद्ध नौका समन्वयाने काम करत होत्या, पण जीपीएस ब्लॉक केलं गेलं आणि त्यामुळे तुर्कस्तानच्या 20 पेक्षा अधिक युद्ध नौका भूमध्य सागरामध्ये होत्या, पण त्यांचा एकमेकांशी संपर्क सुद्धा होत नव्हता. हे युद्धाचं नवतंत्र भारताने शोधून काढलेलं आहे आणि त्याचा वापर जर भारतापासून दूर भूमध्य सागरामध्ये भारतीय नौदलाला करता येत असेल, तर भारतीय लष्कराला पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा ज्या हालचाली चालू आहेत त्याच्यावर उपग्रहामार्फत अत्यंत बारीक नजर ठेवणं आणि वेळ आली तर पाकिस्तानमध्ये ज्या सगळ्या लष्करी हालचाली होत असतात त्याच्यासाठी जीपीएस सारखी उपग्रह व्यवस्था, यंत्रणा आणि तंत्रज्ञान वापरलं जातं. ते ब्लॉक करून सुद्धा पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान यांचा पार कोंडमारा करता येणं शक्य आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानात या सगळ्या गोष्टींचा सरसकट वापर करणारे जैश, तोयबा वगैरे सारखे जे जिहादी आणि आत्मघाती आहेत ते हादरून गेलेले आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर या सगळ्यांचा धीर सुटलेला आहे. भारताने मेहरबानी केली तरच आपण वाचणार आहोत, अन्यथा अल्लाह सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही याची खात्री या सगळ्या जिहादींना पटलेली आहे. आणि म्हणून हळूहळू करत या लोकांनी पाकव्याप्त काश्मीरातून काढता पाय घेतलाय. हे उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीतून सुद्धा स्पष्टपणे दिसतंय, जाणवतंय. पण त्यासाठी सुद्धा आधीपासूनची रणनीती आहे. मी तुम्हाला सांगितलं, नकाशा बघा. गिलगिट बाल्टिस्तान आणि खैबर पख्तुनवा यांच्या कडेने जी एक चिंचोळी पट्टी जमीन वाखाण कॉरिडॉर म्हणून भारताच्या गिलगिट बाल्टिस्तानच्या डोक्यावर आलेली आहे, तिथे यांची कोंडी तालिबान करू शकतात. आणि त्याच्या पलीकडे असलेला देश ताजिकिस्तान, हा आणखीन पलीकडचा मध्य आशियातला देश आहे. पण त्या देशामध्ये सुद्धा भारताकडे 2 हवाई पट्ट्या आहेत, 2 हवाई तळ आहेत, जिथे आपली हवाई दलाची तैनाती आहे. त्यामुळे सगळंच काय गमतीशीर चाललंय असं समजू नका. ही प्रचंड व्यापलेली अशी एक रणनीती आहे जी युद्धाशिवाय पाकिस्तानला जेरी सांडणं, नामोहरम करून टाकणं, हा सुद्धा एक प्रकारचा जिहाद आहे. कुरानिक कन्सेप्ट ऑफ वॉर हे जे ब्रिगेडियर SK मलिक या पाकिस्तानी सेनापतीचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये जिहादचं एक स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे की शत्रूची इच्छा, लढण्याची इच्छा, संघर्ष करण्याची, प्रतिकार करण्याची शत्रूची इच्छा मारून टाकणं, हा खरा जिहाद आहे, असं ब्रिगेडियर SK मलिक म्हणतो. भारताची आजची रणनीती जी आहे पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत किंवा पाकिस्तानच्या बाबतीत, ती रणनीती साफ आहे. ती ब्रिगेडियर SK मलिकच्या वर्णनानुसार एक प्रकारे जिहादी रणनीती आहे की प्रत्यक्ष गोळ्या, तोफा, मिसाईल यांचा वापर न करता
शत्रूला जेरीस आणणं, त्याची लढण्याची इच्छा मारून टाकणं, त्याला जिवंत ठेवायचा पण अधमरा करून टाकायचा, त्याची लढण्याची इच्छा आणि आवेश मेला पाहिजे, ही रणनीती आहे. आणि म्हणूनच त्याची जाणीव झालेले तोयबा, जैश वगैरे पाक व्याप्त काश्मीर सोडून पळत सुटले. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.